नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत म्हणजे काल वडकी इथे भव्य दिव्य मैदान पार पडलं। हे मैदान कसं पार पडलं, दुसरं पाहायला गेलं तर ह्या मैदानामध्ये कोण प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला, दुसरं पाहायला गेलं तर जो मथुरचा सेमी क्रमांक 1 पार पडला, तर या सेमी क्रमांक 1 मध्ये दोन आदत वासराने ते कोणती वासर आहेत ते मथुरला तिथं पराभव होऊ लागलं आणि ते कोणती वासर आहेत चिमण्याला आणि मथुरला पराभव लागलं, ते वासरांचा इतिहास काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संभाजी आणि तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल। यूट्यूबवर तर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। असेच बैलगाडी शर्यत, शेती संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील तुम्ही दाबून ठेवा। तर सुरुवातीला हे मैदानचा थोडासा इतिहास बघूया। तर या मैदानाला हिंद केसरीचा मान असलेलं मैदान आहे। जवळजवळ 36 वर्ष होतं हे मैदान आता पार पडत आहे। तर मित्रांनो, या मैदानाचं समालोचनचं काम केलं ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंदाबाज सुनील मोरे सरकार असतील, रणजित बनसोडे असतील, नंतर प्रवीण घाटे असतील, हे संपूर्ण समालोचनाची जबाबदारी पार पडली। झेंडापंचाचं काम केलं ते म्हणजे धनावडे बापू कोरेगावकर आणि टोटल तुम्हाला 76 गट पार पडले। तर या मैदानामध्ये पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे टॉपच्या महाराष्ट्रातील नंदी या मैदानासाठी धावण्यात आले होते। त्यामध्ये पाहायला गेलं तर बकासूर असेल, आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आला असेल, नंतर घोडचा सर्जा असेल, चिक्या असेल, नंतर दोरलीकरांचा हरण्या असेल, संपूर्ण मथुर असेल, भरपूर नंदी या मैदानासाठी धावण्यासाठी आलेले होते। ज्या नंदीचे नावे अजून पण नवीन उजेडात येण्याचं काम करत ते नंदी सगळे जवळजवळ 700 गाड्या या मैदानासाठी धावण्यात आल्या होत्या। तर अतिशय पारदर्शक मैदान हे पार पडलं। तर या मैदानामध्ये अतिशय गट देखील पार पडलं। आपल्याला सर्जा आणि आपल्याला पाहायला गेलं तर वादळला आपल्याला गटालाच हार पत्करावं लागली। त्यानंतर आपलं पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल असेल, कॉकटेल देखील गटालाच हार मानावं लागली। अतिशय पैरा चांगला असून देखील थोडंसं आपल्याला बॅड लक असतं। नक्कीच कॉकटेल असेल, सर्जा असेल, पुढील मैदानात नक्कीच कमबॅक करतील। तर दुसरं पाहायला गेलं तर सेमीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं। त्यामध्ये सेमी क्रमांक 1 मध्ये पाहायला गेलं तर अतिशय अटीतटीची लढत होती। सर्वांना बैलगाडी क्षेत्र जे लाईव्ह बघत होते त्यांना देखील वाटत होतं की अटीतटीची लढत होणार आणि मथुरचा गटाचा स्पीड बघून मथुर नक्कीच गुलालामध्ये राहणार। आणि जे आदत वासर होते त्यांना कोणालाच अंदाज नव्हता की हे ह्याच्यामध्ये गुलालामध्ये राहतील। मित्रांनो, पण नक्कीच ही बैलगाडी क्षेत्र आहे, कधी कोणाचा नंबर लागू शकतो हे कोणीच सांगू शकत नाही। कारण काय की नवीन नवीन नंदी वारंवार उदयास येत असतात, तोडीस तोड नंदी उदयास येत असतात। मथुर देखील मोठ्या मोठ्या मैदानाने आपल्या राहुलभाई पाटीलसाठी कधीही गुलासाठी जेव्हा इज्जतीचा टाइम येतो नक्कीच पुढच्या मैदानात पुसेगावच्या मैदानात मथुर देखील गुलालासाठी पात्र होईल आणि नक्कीच गुलालामध्ये राहील हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आणि जे पुसेगावचे सेवागारी महाराज आहेत त्यांना देखील प्रार्थना करूया की सर्वांचा लाडका मथुर असेल, नंतर आपला बकासूर असेल, नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। तर सर्व नंदी हे गुलालासाठी येत असतात आणि कोणाचं एकाला जिंकण्यासाठी एकाला हरावं लागतं हे मात्र नक्की आहे। तर मित्रांनो, सेमीमध्ये पाहायला गेलं असेल आपल्याला जो साखरवाडीकरांचा बावऱ्या देखील अटीतटी लढतीमध्ये तो देखील गुलालसाठी पात्र ठरला। सासवडकरांचा बादल असेल हा देखील गुलालसाठी पात्र ठरला। ही देखील अतिशय चांगली नंदी आपल्याला सेमीमध्ये पाहायला गेलं तर जो घोडकरांचा चिक्या आणि पाहायला गेलं तर त्याच्यासोबत नाही घोटचा सर्जा आणि चिक्या ही गाडी चांगली अतिशय गटाला धावली होती। ही गाडी देखील गुलालासाठी पात्र होईल असं वाटत होतं, पण जो साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या ही गाडी देखील सेमीमध्ये होते आणि ही सेमी अतिशय चांगल्या प्रकारे बावऱ्याने देखील जो ओव्हरटेक मारला आणि तोंडावर निकाल घेतला। बावऱ्याचं देखील मानव तितकं कौतुक कमी मानावं लागेल। बावऱ्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावला। मित्रांनो, बावऱ्याला देखील गुलाल मिळाला आणि हिंद केसरीचा मान त्याच्यावरती देखील गेला। तर आणि आपला घोडकरांचा सर्जा आणि चिक्याला सेमीमध्ये हार मानावं लागली। हीच बैलजोड पुढच्या मैदानात देखील नक्कीच कमबॅक करेल। कारण काय की याचं कारण देखील आपल्याला पाहिलं, गटाला देखील थोडीशी गाडी म्हणावं तसा स्पीड होता, पण म्हणावं तसा स्पीड म्हणजे ज्यावेळेस घोटचा सर्जा आणि चिक्के एकत्र येतात ज्यावेळेस ह्याच्या अगोदर स्पीड लावत होते तसा स्पीड या मैदानामध्ये नव्हता असं मला तर वाटतं। पण कारण काय की याचं कारण देखील पाहायला गेलं तर जे आपलं खिलार आपली जात आहे, जे आपली खिलार जात आहे ते म्हणजे आपल्या हिवाळ्यामध्ये थोडीशी धावण्यासाठी कमी येते असे अनेक जाणकारांचं देखील मत आहे। मला असं वाटतं की हिवाळ्यामुळे जे आपलं घोडकरांचा सर्जा देखील खिलार जातीचा आहे, नंतर आपला चिक्या देखील खिलार जातीचा आहे, त्यामुळे हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये थोडेसे कमी धावले असतील। नक्कीच हे टॉपचे धावणारे वस्तू आहेत, नक्कीच कधीही कमबॅक करू शकतील आणि गुलालसाठी 1 नंबरचे प्रथम क्रमांकाचे हिंदी केसरी देखील होऊ शकतील। त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। तर दुसरं पाहायला गेलं तर
ह्याच्यामध्ये सासवडकरांचा बादल असेल, नंतर शाकीरबाईचा प्रभू असेल, नंतर पृथ्वीदादा खुटवळे यांची नवीन खरेदी वजीर असेल, संपूर्ण नंदी फायनलसाठी पात्र ठरले होते. तर दुसरं पाहायला गेलं तर आज प्रथम क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी कोण ठरले ते देखील आज व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे लखन आणि त्याच्यासोबत होता शेवाळे आबा यांचा पाखऱ्या. अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावली. गटाला देखील थोडीशी कमी धावली गाडी, नंतर ते सेमीला देखील पाहिजे तेवढा निकाल घेतला आणि आज ते फायनलचा निकाल घेतला. तर शेवाळे आबांचा इतिहास पाहायला गेलं तर भरपूर मोठा इतिहास आहे या मैदानामध्ये. पाठीमागे 2022ला निकाल पाहायला घेतलं, बावऱ्यान देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. नंतर दुसरं पाहायला गेलं तर 2023ला देखील पाहायला गेलं तर आपला शेवाळाबांचा बावऱ्या आणि बकासूर देखील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. सलग 2 वर्षे त्यांनी प्रथम क्रमांकाच्या ओळखीचा मान त्यांच्या नावावरती होता. आणि 2024ला आपला सर्वांचा रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत शिरसोडीकरांची रायफल ही गाडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. त्यावेळेस त्यांना तो मान थोडासा मिस करावा लागला होता. आणि आज पुन्हा एकदा आपल्या छत्रपती संभाजीनगरकरांच्या लखनसोबत आणि शेवाळाबांच्या पाखरेने आज प्रथम मान पटकवला. आणि ही लकी मैदान शेवाळाबासाठी असं म्हणावं लागेल. आणि ते आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे जो नवीन जोड, त्यांचा इतिहास आपण आज थोडक्यात पाहूया. तो म्हणजे आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्स यांचा जो लक्ष्य आहे, तो लक्षात आज आदत म्हणजे त्यांना पैरा होत नव्हता, पण ते पैरा आज नंतर त्यांनी मालकांनी एकत्र आले आणि आदत पळवण्याचे ठरवले. आणि काय तर नवीन करायचं आणि नवीन काय तर मैदानात चुनूक दाखवायचे. अख्खा मालकाने असा चंग बांधला होता आणि नक्कीच त्यांनी काय तो हे केला होता, प्लॅन केला होता. तो कालचा प्लॅन त्यांनी सक्सेस ठरला आणि ते आज द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सेमीमध्ये लढत अतितटीची होती. त्यामध्ये मोठमोठे बैल देखील, नंदी देखील तिथे धावण्यासाठी यांच्या सेमीमध्ये रायफल असेल, नंतर बकासूर असेल, दुसरं पाहायला गेलं तर आपला मथुर असेल, सर्व टॉपचे नंदी होते. आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही, आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे सचिन देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावला. सचिन तो म्हणजे शाहीदभाई मुलाने हॉटेल सागर नातेपुते यांचा सचिन त्यांनी 1 महिन्यापूर्वीच त्यांनी खरेदी केली होती आणि ते आज द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा मान गेला. नंतर पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकाचे देखील आपला संघर्ष होता महिब्याला देखील बोलावं तितकं कमीच. त्याला जवळजवळ 3 ते 4 वेळा दुखापत होऊन देखील त्याचा पाय मोडला होता. पाय मोडून देखील, पाय इंजुर्ड होऊन देखील आपले जे महिब्याचे मालक आहेत सदाभाऊ यांनी देखील वेगवेगळे दवाखाने दाखवून जवळजवळ 6 ते 7 महिने तो दुखापतीत होता आणि दुखापतीत उठून देखील तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. अतिशय चांगल्या प्रकारे तो धावला, मालकासाठी धावला. तुम्ही सेमी देखील व्हिडिओमध्ये पाहिला देखील असेल. अतिशय चांगल्या प्रकारे धावला आणि तो आज चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि त्याच्यासोबत धावता श्रीनाथ केसरीचा फॉर्च्युनर गाडीचा मानकरी त्याच्यासोबत धावला, तो म्हणजे सर्जाने देखील त्याला अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली आणि ते आज चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले. 5व्या क्रमांकात देखील सर्व गाड्या गुलालसाठी पात्र ठरल्या. त्यामध्ये पाहायला गेलं तर शिवाय असेल, टग्या असेल, ही देखील गाडी गुलालसाठी पात्र ठरली. सासवडकरांचा बादल असेल तो देखील, नंतर पृथ्वीराजदादा खुटवळे यांचा वजीर असेल, संपूर्ण 8 ते 9 गाड्या गुलालसाठी पात्र ठरल्या. आणि अतिशय पारदर्शक हे मैदान पार पडलं. आणि देखील हिंद केसरीचा मान कसा असावा आणि हे मैदान कसं करावं हे वडकीकरांनी आदर्श घालून दिला आणि अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं. आणि कालच्या मैदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बसून नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक देखील करायला विसरू नका. धन्यवाद.